नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझा एक मित्र आहे आणि त्याचं झालं असं की त्याचं लग्न झालं होतं. मात्र 4-5 वर्षामध्ये त्याचं लग्नाचा सोडचिठ्ठी झाली आणि दोघं वेगळे राहू लागले. एक दिवशी असंच बस स्टँडवरती दोघांची ओळख झाली. खूप दिवसानंतर ते भेटले, जवळपास 2 ते 3 वर्षानंतर. त्यावेळेस मात्र त्याने तिला लॉजवर नेलं आणि आपल्या जुन्या बायकोसोबत नक्की काय काय केलं आणि कसा आनंद घेतला तीच कथा त्यांनी मला सांगितलेली. तर चला ही कथा त्याच्याच तोंडातून मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव संतोष आहे. मी गावाकडे राहणारा तसा खूपच साधा भोळा होतो. मात्र मला एवढं काही माहीत नव्हतं. मात्र माझं लग्न माझ्याच नातेवाईकातल्या एका मुलीशी झालं. ती शहरात राहणारी होती, सुशिक्षित, दिसायला खूपच देखणी आणि आमचं लव्ह मॅरेज झालं होतं. मात्र घरचे म्हणत होते नको लग्न करू तिच्याशी, कारण की ती शहरात वाढलेली, तिला गावाकडे वातावरण जमायचं नाही आणि ती गावाकडे राहू शकायची नाही. मात्र आमच्या दोघांच्या डोक्यावर प्रेम असं जडलेलं की आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो आणि एकमेकांनीच लग्न करायचं असं ठरलं. मी तर घरच्यांना सांगितलं होतं की लग्न करेन तर तिच्याशीच. तिचं नाव मयुरी होतं. तिने पण घरीच सांगितलेलं, नाहीतर आम्ही अगदी बाहेर जाऊन लग्न करेन असं म्हटलं. शेवटी घरच्यांनी आमच्या दोघांच्या होकार दिला आणि दोघांचं लग्न करून द्यायचं ठरवलं. लग्न अगदी धूमधडाक्यात झालं. सुरुवातीला काही दिवस खूपच प्रेमाचे आनंदाचे गेले. मात्र तिला इकडे गावाकडे राहावत नव्हतं. घरी गाई म्हशी जरशा, आमची शेतीवाडी आहे. तिला अगदी घरातून बाहेर पण जायचं नव्हतं. मात्र ती घरच्यांची सुद्धा आता आधीसारखी बोलत नव्हती. सारखी आपली माहेरी जायची, गेली की महिना तिकडेच राहायची. मात्र मला काही शहरामध्ये वातावरण जमतच नव्हतं. गेलं का माझं काही ना काही मी आजारी पडायचो आणि मला तिथे करमत पण नसायचं. मी तिला आधी सांगितलं, तुला जर राहायचं असेल तर गावाकडे इथे राहावं लागेल माझ्यासोबत, नाहीतर नाही. त्यावेळेस ती म्हटली बरं चालतंय, मला तुझ्यासोबत नाही राहायचं, माझी मी एकटी इकडे शहराकडे राहीन. ती खूपच श्रीमंत घराण्यातली होती. तिचे घरचे चांगल्या नोकरीला होते आणि कशाचीच कमी नव्हती. मात्र ते आमच्या नातेवाईकातले असल्यामुळे आजपर्यंत मी पण तिला साथ देऊ लागलो. मात्र आता पाणी डोक्याच्या वरून जावं लागलं. त्यामुळे ती म्हटली मला आता तुझ्यासोबत नाही राहायचं आणि मला सोडचिठ्ठी दे, मी तिला हवं ते कर असं म्हटलं. त्यावेळेस मात्र खूप दिवसानंतर मी पण तिला सोडचिठ्ठी दिली. मी एकटाच राहू लागलो. आधीचं आयुष्य होतं तेच बरं होतं असं मी म्हटलं. ती आता काय करते आणि काही नाही याचं मला काहीच घेणं देणं पडलं नव्हतं. एक दिवशी झालंसं मी माझ्या मित्राच्या लग्नासाठी मुंबईला चाललो होतो. त्यावेळेस मात्र माझा मित्र म्हटलेला की आपण सगळे सोबत जाऊ. मी म्हटलं मला घरी काम वगैरे असतं, तुम्ही पुढे या. 2 ते 3 दिवस ते आधीच माझे दुसरे मित्र पुढे गेले होते. मात्र मी म्हटलं लग्ना दिवशी येईल. मी रात्रीची माझी बस बुकिंग केली आणि मी सकाळीच त्या स्टेशनवरती उठलो. माझ्या मनात पण नव्हतं काही होणार आहे, आजचा दिवस कसा असेल. माझ्या कानात हेडफोन होता आणि मी मोबाईल पाहत स्टेशनवरतीच बसलो होतो. आधीपेक्षा मी स्वतःला अगदी व्यवस्थित ठेवलं होतं. आता नियमितपणे मी स्वतःकडे लक्ष देऊ लागलो होतो. माझ्यामध्ये कमालीचाच बदल झाला होता आणि त्याच्यामध्ये मी सगळी तयारी केली होती. झालंसं मित्रांचे सारखे फोन येत होते, तू कुठं आलाय वगैरे. त्यावेळेस समोरून मला कोणीतरी पाहत होतं. मी नीट लक्ष देऊन पाहिलं तर ही तर मयुरी होती. काही दिवसापूर्वीच आमची सोडचिठ्ठी झालेली. मात्र आता चांगल्या मित्रांसारखे आपण भेटूया असं मी तिला म्हटलं आणि मी तिला हात केला. त्यावेळेस ती मला खूप दिवसातून पाहून तिला अगदी धक्काच बसला आणि तू खूपच बदलला रे, आधी कसा सडपातळ होता आता व्यवस्थित ठेवू लागला. मी म्हटलं तू पण खूपच बदलली आधीपेक्षा, कुठे चाललीस आणि कशाला चालली, मी तिला विचारलं नाही. त्यावेळेस ती म्हटली स्वतःहूनच की मी इथेच काम करते आणि तिथे जॉबला जाते. मी म्हटलं अच्छा, लग्न वगैरे केलं का असं माझ्या
तोंडातून आलं त्यावेळेस ती म्हटली, नाही अजून लग्न वगैरे केलं, बघेन पुढे. मी म्हटलं असं. त्यावेळेस ती म्हटली, तू मात्र लग्न करून संसार वगैरे चालू केला असतील, मूलबाळ तर असणारच तुला, कारण की तुला त्याची खूपच घाई होती. त्यावेळेस मात्र मी नाही म्हटलं. त्यावेळेस ती शांतच बसली आणि काही म्हटलं नाही. आयुष्यात झालेला प्रसंग आता पुन्हा आठवायचा नव्हता. त्यावेळेस मी म्हटलं की ऑफिसला चालले का? ती म्हटली, हां चालले, पण अजून वेळ आहे. आम्ही थोड्या वेळ साईडला बसलो आणि बोलता बोलता इकडच्या तिकडच्या गोष्टी रंगल्या. त्यावेळेस मी तिला विचारलं, तुला मी आवडत नसायचो ना, त्यामुळेच तू असं केलं ना? त्यावेळेस ती म्हटली, नाही रे, तू मला खूपच आवडायचा, माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं, मात्र मला गावाकडे राहायचं नव्हतं. तुला मी शहरात कितीदा घेऊन आले, मात्र तुला पण शहरात राहायचं नव्हतं. आणि माझ्या आईवडिलांना मी एकुलते एक होते, त्यांचं माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. मला त्यांच्यापासून लांब जायचं नव्हतं. मी म्हटलं, लग्न करायच्या वेळेस तू विचार करायचा होता ना, एकामुळे आपल्या दोघांचे कुटुंब कशी अशी रस्त्यावर आली. त्यावेळेस ती मला म्हटली की मला माफ कर, मी तुला माफी मागू शकले नाही. मी म्हटलं, जाऊ दे, आता ते दिवस आठवू नये. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागलो. त्यावेळेस मी म्हटलं की तू कमालीचाच बदल झाला आहे रे, मला खूप इच्छा आहे तुझ्यासोबत आता करण्याची, मात्र तुला मी आवडतच नसेल. त्यावेळेस मी असं म्हटल्यावर ती म्हटली की मला पण खूप मन होतं आहे तुझ्यासोबत, कारण की तू मला रात्रभर सुख द्यायचा आणि रात्रभर झोपू देऊ शकायचं नाही, खूपच वेड्यासारखं माझ्यावर प्रेम करायचा. मी म्हटलं, हो का, अजून आठवतं आहे का तुला? त्यावेळेस ती म्हटली, हो ना. मी म्हटलं, मग तुझा काय इरादा आहे, जायचं का कुठे बाहेर हॉटेलमध्ये, पुन्हा आपली गाठभेट होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यावेळेस ती म्हटली, हो का, माझं पण खूपच मन आहे तुझ्यासोबत, तुझं इच्छा असेल तर जाऊ मग कुठेतरी आड बघलेला. ती असं म्हटल्यानंतर मी तिला घेऊन गेलो ना हॉटेलमध्ये. दिवसभर हॉटेल बुक केलं. तिकडे मित्राचे फोन येत होते, लग्न संध्याकाळचं होतं. त्यावेळेस मी म्हटलं, अरे माझी बस गेली आहे, मी दुसऱ्या बसने येईन, मला संध्याकाळच होईल. त्यावेळेस मात्र मित्र म्हटले, बरं ठीक आहे, ते माझी काळजी करत होते. मात्र मी म्हटलं, तुम्ही नका काळजी करू आणि निवांत राहा, मी अगदी येईन. त्यावेळेस असं म्हटल्यानंतर मी तिला घेऊन जुन्या बायकोला हॉटेलमध्ये गेलो. आधीसारखं नव्हतं, आता खूपच बदललेलं होतं नातं, मात्र ह्याच्यातच आनंद घ्यायचा. जवळ मी घेतलं आणि मग चांगलंच मी लाल करू लागलो. दरवाजा तर बंद होता. ती म्हटले, कमालीचाच तो तुझ्यामध्ये आहे, तुझ्याशिवाय माझं कुठेच मन लागत नाही, तू मला रात्रभर प्रेम करायचा, आता तसंच कर. मी म्हटलं, आता तू काळजीच नको करू, असा काय तुझा घाम काढतो की तू नंतर विसरलीच नाही पाहिजे आयुष्यभर मला, असं म्हणून चांगलंच मी तिला लाल करू लागलो. तिची छकुली चांगली सासूसलेली होती हे मला समजलं. तिने माझं मुसळ पाहिलं आणि म्हटली, वा, आधीपेक्षा चांगलाच ह्याच्यामध्ये बदल झाला आहे, असं म्हणून मी दिलं बसून आणि देऊ लागलो ना. मी दणके मी देत होतो, तिला आनंद भेटत होता. जरी आमच्या दोघांमध्ये सोडचिठ्ठी झाली असली तर मी आता तिला चांगल्याच प्रकारे आनंद देऊ लागलो. माझी करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती हे तिला आधीपासूनच माहीत होतं आणि ती पण मला सुख देत होती. चांगले दणके देऊन आज मी तिला असा काही आनंद दिला की ती पुन्हा विसरू शकणार नाही. तिथून पुढे संध्याकाळी मी मित्राच्या लग्नाला गेलो. दिवसभरात चांगलं 3 ते 4 वेळा आज मी तिला शांत केलं होतं. तर कशी वाटली तुम्हाला तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या मित्राची कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.